आणि आता आपण पाहिलं की एकीकडे सुनावणी जी आहे ती आजच्या दिवसातली सुनावणी संपलेली आहे आणि पुढे 21 तारखेला पुढली सुनावणी होणार आहे। पण तेच दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी म्हणून मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये या शिष्टमंडळाचं आगमन झाल्याचं आपण बघतोय। यामध्ये उदय सामंत, अतुल सावे, धनंजय मुंडे हे शिष्टमंडळ त्यांचा सहभाग आहे। आज ही सगळी मंडळी या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करतील आणि यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे देखील त्यांच्याबरोबर उपस्थित असल्याचं आपण बघतोय। कारण गेल्या 2 दिवसापासून ती जरांगे पाटलांशी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन चर्चा करत होते, त्यांची मनधरणी करण्याचा, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते। त्यामुळे अर्थातच गेल्या 2 दिवसात जे काही मुद्दे जरांगे पाटलांकडून आग्रहाने मांडण्यात आले किंवा यापूर्वी त्यांनी मांडलेले होते त्या मुद्द्यांबद्दलची माहिती, एकूण चर्चेबद्दलची माहिती मंगेश चिवटे यांनी दिली असेलच या शंकाने। त्यामुळे आता हे शिष्टमंडळ आता पुढल्या सगळ्या घडामोडींना घेऊन त्यांच्याशी चर्चा करेल। या शिष्टमंडळात उदय सामंत, राज्याचे मंत्री अतुल सावे, मंत्री धनंजय मुंडे आणि वकिलांचा देखील या शिष्टमंडळात सहभाग आहे। काही महत्त्वाचे मुद्दे मनोज जरांगे पाटलांना समजून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। कायदेशीर पातळीवर जर हे आरक्षण टिकवायचं असेल किंवा टिकलं पाहिजे असं या ठिकाणी यापुढे घडावं असं वाटत असेल तर त्या अनुषंगाने थोडा वेळ देखील मागून घेण्याचा प्रयत्न असेल। पण ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातल्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। नांदेडमध्ये आज तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे। राज्यातही म्हणजे मराठवाड्यात इतर ठिकाणी जी देखील कुणबी नोंदी सापडल्यात तिथे देखील सरसकट कुणबी प्रमाणपत्र तिथं दिलं जात आहे। त्यामुळे आता पुढे सगळ्यांनाच सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही जी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे ती कायद्याच्या चौकटीत टिकावी, कायदेशीर पातळीवर टिकावी या अनुषंगाने हे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करेल, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेल किंवा त्यांच्याकडनं देखील त्यांचं म्हणणं जे आहे ते त्यांच्यासमोर मांडण्यात येईल। कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली। त्यांनी असं म्हटलंय, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी पाण्याचा एकही थेंब घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। त्यांची प्रकृती दिवसेंदिवस आपण बघतोय ढासळत चाललेली आहे आणि आज काल झालेल्या बैठकींचा एकूण सिलसिला, झालेली चर्चा लक्षात घेता आता आज मंत्रिमंडळाचं एक शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये पोहोचेल। थोड्याच वेळात ते पोहोचणार आहे, ज्यामध्ये वकिलांचा, राज्यातील मंत्र्यांचा समावेश आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजी आपल्याबरोबर आहेत। अविनाश, यातली सगळ्यात सकारात्मक बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास तयार झाले आणि आता ते शिष्टमंडळ साधारण किती वेळात अंतरवाली सराटीमध्ये पोहोचेल, काय अंदाज? नक्कीच कोणत्याही क्षणी आता शिष्टमंडळ हे अंतरवली सराटीमध्ये पोहोचेल। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर शिष्टमंडळाचं आगमन झालेलं आहे। त्या ठिकाणून जर आपण इथपर्यंतचं अंतर बघितलं तर 70 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि हा ताफा येण्यासाठी अवघे काही 40 ते 42 मिनिटं या ठिकाणी येण्यासाठी लागतात। कोणत्याही क्षणी आता हे संपूर्ण शिष्टमंडळ अंतरवली सराटी या ठिकाणी येतील। आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे सकाळपासूनच आराम करतायत। कालपासून त्यांनी पाण्याचा सुद्धा त्याग केलाय, त्यामुळे त्यांची तब्येत थोडीशी खालावलेली आहे, त्यामुळे ते आराम करतायत। तर दुसरीकडे जर बघितलं तर संपूर्ण जो मराठा समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे। खरं तर ज्यावेळेसपासून घोषणा करण्यात आली होती, बच्चू कडू रात्री आले होते, त्यांनी सांगितलं होतं की उद्या शिष्टमंडळ येईल आणि तेव्हापासूनच संपूर्ण राज्यभरात हा मेसेज गेला आणि हा मेसेज गेल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात मराठा समाज अंतरवली सराटीकडे रवाना झाला। इथं जर आपण बघितलं तर सर्वात मोठी गर्दी देखील या ठिकाणी जमा झाली आहे, कारण की आता कुठं संपूर्ण समाजाला असं वाटतंय किंवा जरांगे पाटील यांच्यावर देखील त्यांचा विश्वास आहे की शेवटचा तोडगा म्हटल्याच्या नंतर कुठेतरी सरकार आता आपल्या पदरात काहीतरी देईल अशी त्यांची भावना आहे। मात्र काल जर आपण बघितलं तर ज्यावेळेस जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती, मी वेळ देण्यासाठी तयार आहे, मला चौकशीही करायची आहे, मात्र तो वेळ तुम्हाला कशासाठी लागणार आहे, त्या वेळ घेऊन तुम्ही किती दिवसात देणार आहे हे संपूर्ण मला एकदा सांगा आणि त्यानंतर आम्ही ठरवू तुम्हाला वेळ किती द्यायचा आहे। अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटील यांना सरकारला त्यांनी एक निमंत्रणच दिलं होतं, त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ आता या ठिकाणी येतंय। यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जी बजावली आहे ती म्हणजे आमदार बच्चू कडू यांनी। कारण कोणत्याही गावामध्ये जाण्यासाठी आपण जर बघितलं तर नेत्यांना बंदी घालण्यात येते, बंदी करण्यात येते, मात्र बच्चू कडू यांना या ठिकाणी येण्यासाठी परवानगी दिली गेली होती आणि ते सहज या ठिकाणी पोहोचू शकले आणि त्यानंतर त्यांनी ही संपूर्ण शिष्टाई केली। मात्र हा संपूर्ण समाज आता या ऐतिहासिक क्षणाचा किंवा काहीतरी सरकारकडून घोषणा होईल किंवा कमी दिवसाचा कालावधी
लक्षामध्ये घेऊन सरकार नक्की आम्हाला आरक्षण देईल अशी त्यांची भूमिका आहे। त्यासाठी सर्वजण या ठिकाणी जमलेत। तर जर काल संध्याकाळपासून जर आपण बघितलं तर जरांगे पाटलाची एक भूमिका मात्र नक्की आहे की सरकार वेळ किती मागतंय हे मी अगोदर बघेन आणि त्यानंतर देईल। मात्र जरी सरकारने वेळ मागितला आणि आरक्षण देतो म्हटलं असलं तरी किती दिवसात देणार हे माहीत नसलं तरी माझं उपोषण हे थांबणार नाही। मात्र सरकारसोबत मी चर्चेला तयार आहे आणि त्यातून जर काही मार्ग निघाला तर उपोषण जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। मात्र सरकार आता जो जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे हा शेवटचा तोडगा असेल, शेवटची चौकशी असेल, त्यानुसार आता जरांगे पाटील हे नक्की कोणत्या पद्धतीचा तोडगा मान्य करतात आणि सरकार नेमकं काय घेऊन येत आहे। कारण की आपण या शिष्टमंडळात जर बघितलं अतिशय वरिष्ठ मंत्रिमंडळातले मंत्री या ठिकाणी येत आहेत। त्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, त्यासोबत मुख्यमंत्र्याचे अतिशय निकटवर्ती जे सातत्याने 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी येत आहेत जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधताय ते म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे देखील या मंत्रिमंडळाच्या जे मंत्री आहेत, जे शिष्टमंडळ या ठिकाणी येत आहे त्यांच्यासोबत ते देखील आहेत। शिष्टमंडळाच्या चर्चेमध्ये